नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले आपणासमोर जुलैमध्ये पावसाची कशी परिस्थिती राहील त्या संदर्भातला अंदाज थोडक्यात वर्तवत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण अंदाज दिला होता की महाराष्ट्रातल्या उत्तर, पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होईल आणि या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात 23, 24, 25 पासून रिमझिम पाऊस राहील, हलका पाऊस राहील, हलका ते मध्यम राहील. तर मला वाटतं बऱ्यापैकी कालपासून अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेक गावामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झालेली आहे. परंतु मित्रांनो, अनेक शेतकरी बांधव फोन करून विचारणा करतात की जुलैमध्ये पाऊस कसा राहील. अनेकांच्या पेरण्या झालेल्या आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत. अद्याप महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पेरण्या बाकी आहेत. त्यामुळे जुलैमध्ये वातावरण कसे राहील या संदर्भात ते विचारणा करतात. मित्रांनो, मी सांगू इच्छितो, सध्या जी मोसमी पावसाची ट्रफ लाईन आहे ही उत्तर महाराष्ट्रातून गेल्या कारणाने उत्तर महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस पडत आहे. येणाऱ्या 28 तारखेपासून परत ही मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर भारतात सह भोपाळ आणि मध्य प्रदेशवर पाऊस वाढणार आहे आणि पर्यायानं महाराष्ट्रातला पाऊस यावेळी कमी होईल. साधारणतः जुलैच्या 21 तारखेपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, पश्चिम महाराष्ट्र या भागात सरासरीपेक्षा कमीच पाऊस सर्वच मॉडेल दाखवत आहेत. विशेषतः कमी पावसाची चिंता मॉडेलकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी पिकाची लागवड केली आहे अशी पिकं जगतील की नाही हा एक प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहतो. मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो, आपल्याकडे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशांनी लागलीच आपल्या पिकांना सिंचन करून घ्यावे. कारण बहुतांश मॉडेलचे अंदाज मराठवाड्यामध्ये, पूर्व मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये कमी पर्जन्यमान दाखवत आहे. याचा अर्थ पाऊसच पडणार नाही असं नाही. या भागात पिकांना जीवदान देणारा अधूनमधून पावसाच्या सरी येत राहतील. कुठल्याही शेतकऱ्यांचं पीक जाणार नाही हे मात्र निश्चित. परंतु नद्यांना पूर येणारा, जलसाठा वाढवणारा पाऊस सध्या तरी माझ्या अंदाजानुसार 21 जुलैपर्यंत नसेल आणि आज भारतीय हवामान खात्याने आपला अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी त्यामध्ये 24 जुलै ही तारीख दिलेली आहे. मग कधी पाऊस पडेल या मराठवाड्यात? तर जोपर्यंत मान्सून ट्रफ ही दक्षिणेकडे येत नाही आणि एखादं लो प्रेशर बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश जवळ बनत नाही तोपर्यंत मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता ही कमीच आहे. येणाऱ्या काळात लवकर बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश जवळ लो प्रेशर बनावं आणि मान्सून ट्रफ ही दक्षिणेकडे यावी. येणारे जे जुलै आणि ऑगस्टचे पावसाचे दिवस आहेत यामध्ये नेमकी कशी परिस्थिती राहील हे आपण पाहू. धन्यवाद.